आमचं जे सामान्य माणसांचं जीवन आहे त्या जीवनामध्ये आम्ही खूप महान महान गोष्टी करण्याचा संकल्प करतो, त्यासाठी आम्ही धडपड करतो, परंतु आमच्या हातून छोट्याच गोष्टी करतो की सतत आमच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो, आमच्या मनामध्ये एक भीती असते की आमचं कुणीतरी शोषण करते, आमचं कुणीतरी वापर कर किंवा मला फसवलं जात तर नाहीये ना. ही जी दासत्वाची भावना जी आहे, ही गुलामीची भावना आहे. या गुलामीच्या भीतीने माणूस नेहमी एका विशिष्ट प्रकारच्या भीतीमध्ये असतो. फसवले जाण्याची भीती, शोषण केलं जाण्याची भीती, वापर केलं जाण्याची भीती, या भीतीमुळे माणूस नेहमी तणावामध्ये असतो. सद्गुरू आज आम्हाला सांगताय की आम्ही नेहमी संशयाने भरलेलो असतो. संशयाने का भरलेलो? त्यांना अज्ञान आहे. संशय निर्माणच कुठे होतो? जेव्हा तुमचं जे काही मेटाबॉलिझम आहे हे डिस्टर्ब होतं. माणसाचं जीवन हे अतिशय सुंदर गतीने चाललं पाहिजे, सहज जीवन पाहिजे. शरीराचं जे जगणं आहे ते सहज पाहिजे, पण ते सहज नाही आहे. का नाही आहे? आम्ही काय करतो? स्वतःवर डाऊट करतो. आजचा जो सद्गुरूचा संदेश आहे हा फार महत्त्वाचा आहे. आम्हाला सतत वाटतं की आमचा कुणीतरी वापर करतो किंवा आमचा कुणीतरी गैरफायदा घेतो. मित्रांनो, पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे की ह्या जीवनामध्ये जन्माला आल्यापासून आपण या प्रकृतीचा काय घेतोय? फायदाच घेतोय. प्रत्येक जण आज याच विचारात असतो की मी फायदा कसा घेऊ. इथं सद्गुरू आम्हाला सांगतात की जीवनामध्ये आज आम्ही जे जे काही मिळवतो ते खूप लहान लहान आहे हो. आमची अचिव्हमेंट खूप छोटी आहे, त्याचं कारण आम्ही रिस्क नाही. स्पष्टता जो विषय आहे, विश्वास ठेवावा की स्पष्टता असावी, हा विषय भविष्यवाणीच्या संदर्भात. सद्गुरू असं म्हणता की उद्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जो विश्वास टाकायचा आहे भविष्याच्या बाबतीमध्ये, तिथं तुम्हाला स्पष्टता असली पाहिजे. विश्वासाचा काय संबंध की आम्ही जे काही विचार करतो आज का बाबा मी फसलो जाईल, माझा विश्वासघात होईल, माझं शोषण होईल, माझा वापर केला जाईल, ते तुमच्या दृष्टिकोनाची समस्या आहे का तुमचे दृष्टिकोन दूषित आहे. मुळात इथे कोणी कोणाचा वापर करू शकत नाही. जीवनामध्ये आनंदासाठी जगा, नाती आनंदासाठी जोडा, स्वार्थासाठी नाही. सगळीकडे स्वार्थ बोकाळलेला आहे आणि म्हणून हे शोषणाचं जाळं आणि म्हणून अशा प्रकारची भीती आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आपलं जीवन आपण महान बनवलं पाहिजे, एवढं महान बनवलं पाहिजे का पैसा त्याच्यापुढे नथिंग गोष्ट आहे मित्रांनो. खूप तेव्हा काही अर्थच नाही. तुमच्या गरजा आणि तुमच्या आनंदासाठी ती जर माध्यम बनू शकलं तर जरूर बनवा त्याला, परंतु तुमच्या जीवनातला अडथळा बनू नका. तुमच्या जीवनामध्ये ती समस्या बनू नका. तुमच्या जीवनामध्ये पैसा जर समस्या बनत असेल, ही विकृती आहे, तुमच्या मनाची विकृती आहे. म्हणून या मनाच्या खेळामधून बाहेर या. ज्या विचारांवर बुद्धीवर जास्त लक्ष देऊ नका. आम्ही जीवनामध्ये आनंद शोधला पाहिजे मित्रांनो, आणि आनंद दुसऱ्याला सुखी करणं, दुसऱ्याला वेळ द्या. सर्वोच्च गोष्ट तुमच्या काय ती वेळ आहे. वेळ म्हणजे जीवन. तुमचं जीवन शेअर करा दुसऱ्यांना. भौतिक गोष्टी सगळ्यांकडे आहे, फक्त एकमेकाची सोबत नाही. ती एकमेकाची सोबत देताना बिनधास्तपणे द्या, 100% द्या. अजिबात थोडं सुद्धा राखून ठेवू नका. भौतिक जगतामध्ये तुमची विशालता महानता वाढवण्याच्या ऐवजी तुम्ही तुमची महानता तुमच्या भावनेमध्ये वाढवा, तुमच्या भावांच्या जगामध्ये वाढवा आणि सदैव आनंदी भावनेत जगा. सद्गुरू म्हणतात की विश्वास ठेवणं चांगलंच आहे, परंतु त्याच्यामध्ये स्पष्टता असली पाहिजे. पहिल्यांदा स्पष्टता आपण आणली पाहिजे त्याच्यामध्ये आणि मग विश्वास ठेवला पाहिजे. आणि आज सद्गुरू म्हणतात की तुम्ही विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. पहिल्यांदा स्पष्टता म्हणले होते, आता विश्वास नव्हता, तर नेमकं काय करायला पाहिजे? सर, तुम्ही अगोदर क्लिअर केलेलं आहे, शंका आणि संशय यामधला फरक पण सांगितलेला आहे. खरंच हे सगळं सृष्टी जर चालवायची असेल, कोणती सोसायटी असेल, कंपनी असेल किंवा कोणती संस्था असेल, एवढं सगळं आपण मोठं जग निर्माण केलेलं आहे. हे सगळं अलायन्सने केलेलं आहे, म्हणजे एकमेकांच्या बरोबर केलेलं आहे. एकटा समस्या काहीच करू शकत नाही, तर ते तर खूप गरजेचं आहे. परंतु आज कलियुगामध्ये फसवणुकीचे प्रकार जे आहेत ते खूप होत आहे. तर विश्वास आणि अंधविश्वास या दोन्हीमधला फरक जो आहे, किंवा फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घेणं, बऱ्याचदा आता जो समाज आता घडतोय त्याच्यामध्ये चाणक्यनीती खूप फेमस आहे, किंवा त्याला फॉलो करणारा वर्ग खूप आहे, की चतुरपणा करणं हेच आता एक प्रगतीचं लक्षण मानलं जातं, किंवा तोच मनुष्य श्रेष्ठ मानला जातो समाजामध्ये, किंवा तेच आयडियल आहेत आता सध्या. तर मग विश्वास ठेवून जर कुठेतरी मागं राहत असेल आपण, किंवा त्या आयामामध्ये जर मागे मानत असेल हा समाज, तर मग हे आता या युगामध्ये आपण कसं संभव करू शकतो? मित्र, सद्गुरूंनी एक प्रकारे आज आमचं पोस्टमार्टमच केलेलं आहे. आमचं जे सामान्य माणसांचं जीवन आहे त्या जीवनामध्ये आम्ही खूप महान महान गोष्टी करण्याचा संकल्प करतो, त्यासाठी आम्ही धडपड करतो, परंतु आमच्या हातून छोट्याच गोष्टी करतो. तुच्छ गोष्टींमध्ये आम्ही आमचं जीवन बुडफाटून टाकतो. आमच्या हातून महान गोष्टी का घडत नाही याचा एक सूत्रच त्यांनी आज आपल्यासमोर मांडले
की सतत आमच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो, आमच्या मनामध्ये एक भीती असते की आमचं कुणीतरी शोषण करते, आमचं कुणीतरी वापर कर, मी फसला जात तर नाही आहे ना, किंवा मला फसवलं जात तर नाही आहे ना. ही जी दासत्वाची भावना जी आहे, ही गुलामीची भावना आहे. मग ती शारीरिक गुलामी असेल, मानसिक गुलामी असेल, भावनिक गुलामी असेल. या गुलामीच्या भीतीने माणूस नेहमी एका विशिष्ट प्रकारच्या भीतीमध्ये असतो. फसवले जाण्याची भीती, शोषण केलं जाण्याची भीती, वापर केलं जाण्याची भीती, या भीतीमुळे माणूस नेहमी तणावामध्ये असतो. पहिलं आपण एक समजून घेऊया की या अविश्वासाच्या भावनेमुळे आमच्यामध्ये एक तणाव तयार होतो, आणि तो ताण आमच्यामध्ये तयार होतो, तणाव तयार होतो, स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो, तो आमची बरीचशी एनर्जी व्यर्थ खर्च करतो. आज प्रत्येक माणसाची खूप सारी ऊर्जा जी आहे ती विनाकारण खर्च हो. आम्ही विचारांमध्ये आमची एवढी ऊर्जा खर्च करतो की जेवढ्या ऊर्जेमध्ये आम्ही आमचा विकास करू शकतो. याचं सुंदर आणि सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही एखाद्या मोटरसायकलचं किंवा कारचं उदाहरण देऊ शकता. अगदी सायकलचं उदाहरण पण तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला काही कळत नसेल, तुमच्या चाकांची गती आणि पॅन्डलची गती जर सारखी असेल तर तुमच्या गाडीमध्ये फ्रिक्शन झिरो पैदा होतं. जसजसा त्या दोघांच्या गतीमध्ये अंतर पडत चालतं, म्हणजे इंजिनची गती, तुमच्या मशीनचं जे चक्र फिरतंय त्याची गती, आणि तुमची जी चाकं फिरताय त्याच्या चेनवरती, त्यांची गती जर सारखी असेल तर परफेक्ट RPMवर तुमची गाडी चालते. तुम्ही कधी पाहिला तर RPMचा एक काटा असतो कारमध्ये आणि एक स्पीड मीटरचा काटा असतो. स्पीड मीटर हे चाकांवर लावलेलं असतं आणि RPM हे इंजिनवर बसवलेलं असतं, राऊंड पर मिनिट. म्हणजे तुमचं इंजिन किती वेगाने फिरतंय आणि त्या तुलनेमध्ये तुमचं चाक किती त्याच्यापासून वेग प्राप्त करत आहे. आता इंजिन आपण कशासाठी पळवतो आहे? चाकाला गती देण्यासाठी. साहजिकच आहे. बऱ्याच वेळा उच्च RPMवरती गाडी चालते, 3, 4, 5 RPMवरती, 4000, 5000 अशा RPMवरती गाडी चालते, आणि स्पीड मात्र इकडं 40 आणि 50च असतं. याला आपण काय म्हणतो? गाडी रेसवर चालवतो. इंजिनचा भयंकर आवाज येतो, फ्रिक्शन तयार होतं, घर्षण, बरोबर ना, आणि त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते आणि इंजिनची झीज होतं. आणि अशाच वेळेस तुम्हाला भरपूर असा धूरसुद्धा पाहायला, म्हणजे धूर होणं म्हणजे काय? एखादं लाकूड आहे आपण चुलीमध्ये घातलं, त्याचा जाळ झाला पाहिजे का धूर झाला, ते किती जण आहे इथं घास की त्यांना धूर आवडतो असं. आपण जर एखादं लाकूड पेटवायला टाकलं तर त्याचा धूर झाला पाहिजे की जाळ झाला पाहिजे? जेव्हा तुमच्या इंधनाचा 100% वापरतो, आज आपण आपल्या मिल्क चार्जर्स जनावरांना देतो का बरं? 100% पचन झालं पाहिजे. गाईचं जनावरांचं 100% पचनच होत नाही, अर्धवट पचन होतं, म्हणून तर ते शेप पातळ येतं, दूधही पातळ, दोन्हीकडनं नुसतं. तसं ज्यावेळेस तुमचं इंधन अर्धवट तुमच्या इंजिनमध्ये जळतं तेव्हा धूर तयार होतं. म्हणजे धूर तयार होणं हे अर्धवट इंधन जळण्याचं लक्षण आहे, आणि त्याच्यामध्ये इंजिनचा पण घसावा. आपल्या जीवनामध्ये, माणसाच्या जीवनामध्ये हीच समस्या. तुम्हाला माहिती आहे, माणसं दिवसभर थकता, रात्रीची झोपता, सकाळी पण फ्रेश होता की नाही? झोपेतून उठल्यावर आपल्याला रात्रीपेक्षा कसं वाटतं? फ्रेश, म्हणजे ताजं झाल्यासारखं वाटतं, जिवंत झाल्यासारखं वाटतं, लहान मूल झाल्यासारखं वाटतं. त्याचं काय बरं कारण असेल? त्याचं कारण असं आहे, रात्रभर जे आपलं मेटाबॉलिझम आहे ते त्या सर्व झीज झालेल्या गोष्टींचं काय करत असतं? पुनर्भरण करत असतं. आणि ज्या तुमच्या शरीरामध्ये आलेल्या अनवॉन्टेड सबस्टन्सेस असतील, जे पदार्थ असतील, जे तुमच्या शरीरातली घातक आहे, त्यांना शरीर काय करतं? बाहेर काढ. मग ज्यांचा कफ आहे त्यांचं नाक गचवतं, पोट पूर्ण साफ होतं. म्हणजे ज्या शरीराच्या इंद्रियांद्वारे जेवढी तुमच्या शरीराला ते विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची संधी आहे, जेवढं शरीर काय करतं? रात्रभर ते सगळं साफसफाई करून बाहेर द्या. तुम्हाला अजून एक गमतीची गोष्ट सांगतो मी. आपला जो मेंदू आहे
आपल्या मेंदूमध्ये काही असे न्यूरॉन्स तयार होतात, काही सेल्स तयार होतात जे आपल्या मेंदूमधल्या पेशींचं नाही करता साफसफाई करतात आणि जे डेड झालेले सेल असतील त्यांना बाहेर काढतात किंवा जे कमजोर झालेले त्यांना मारून टाकतात बाहेर का. टी सेल बीटा सेल सारखं एक प्रकार. पण जेव्हा माणसं खूप उशिरा जेवण करता, उशिरा झोपता, तेव्हा त्या सेलला जो वेळ मिळतो तो वेळ कसा मिळतो, कमी. समजा एखादी कामवाली बाई आहे, तिला तुमचं घर साफ करायला रोज 1 तास लागतो आणि तुम्ही म्हणले अरे पाहुणे येणार आहे पटकन आवर, आणि तिला ते तुम्ही अर्धा तासामध्ये ती आवरायला सांगितलं, ती काय करते, खाणी कोपरे तसेच ठेवते. तुम्ही वॉशिंग मशीनला कपडे धुण्यासाठी जेवढा वेळ देता त्याच्यापेक्षा कमी वेळ तर कपडे बाहेर काढले तर ते कसे असणार आहे, अर्धवट मळलेले असतात. अगदी तुमच्या शरीरामध्ये पण तसंच होतं. व याच्यापेक्षा आणखीन भयंकर. एखादी स्त्री आहे, तिला तुम्ही जर शेतामध्ये निंदणीचं काम दिलं, ते तू हे तण काढून टाक, तर ती तण काढते निवांत वेळ असेल तर. तिला जर घाई जायला सांगितली त्या तणाबरोबर पीक बी उपटून घेते. अगदी तसंच प्रकार आपल्या शरीरामध्ये होतो. जेव्हा त्या न्यूरॉन्सला भरपूर वेळ मिळत नाही तेव्हा ते पटापटा काम करण्याच्या नादामध्ये डेर झालेल्या कमकुवत झालेल्या सेल तर मारतातच, चांगल्या सेलला बी मारून टाक. आणि म्हणून बऱ्याच जणांना सकाळी उठल्यानंतर डोकं दुखतं, जड पडतं डोकं. मग तुम्हाला जरी लक्षण दिसत आहे की सकाळी उठली तुम्हाला फ्रेश वाटत नाही, याचा अर्थ तुम्ही तुमचा मेंदू तुमच्याच मेंदूला खातो आहे. आणि अशी माणसं हळूहळू मतिमंद होतात. ते लवकर त्यांचे म्हातारपणाची लक्षणं लवकर दिसायला लागतात. आपल्या शरीरामध्ये अद्भुत फॅक्टरी आहे, तिला आम्ही ओळखलंच नाही. आम्ही सगळ्या जगाची ओळख आहे आमच्याकडे. चंद्रापर्यंत पोचलो, पार अगदी इंद्रापर्यंत पोचलो, पण ह्या केंद्रापर्यंत नाही पोचलो. मी इथं पोचलं पाहिजे. इथं काय चाललंय, काय घडतंय. सद्गुरू आज आम्हाला सांगताय की आम्ही नेहमी संशयाने भरलेलो असतो. संशयाने का भरलेलं, कारण अज्ञान आहे, अंधार आहे. माणसाला अंधाराबद्दल संशय असतो, प्रकाशाबद्दल कधी संशय असतो का? अज्ञानामध्ये संशय असते. ज्ञान झाल्यावर संशयाचा काही संबंध. बरोबर. तुम्हाला शंका असाव्या, प्रश्न असावे, हरकत नाही, संशय नसावा. मग तो जो संशय आहे तो तुमच्यामध्ये स्ट्रेस निर्माण करतो. मग मगाशी मी सांगितल्याप्रमाणे संशय निर्माणच कुठे होतो, जेव्हा तुमचं जे काही मेटाबॉलिझम आहे हे डिस्टर्ब होतं. तुमचं इंजिनची गती आहे, चाकाची गती जर कमी जास्त झाली तर जे फ्रिक्शन तयार होतं तिथून ताणतणाव तयार होतो. कधी कधी चेनला झटका बसला तर चेन तुटून बंद. तसं आपल्या शरीरामध्ये ज्या क्रिया चालतात, एक प्रकारे स्ट्रेस ही छोटीशी आत्महत्या आहे. माणसाचं जीवन हे अतिशय सुंदर गतीने चाललं पाहिजे. त्याचं हृदय असेल, मेंदूच्या क्रिया असेल, फुफ्फुस असेल, तुमच्या रक्तवाहिन्यांचं काम असेल, या सगळ्यांची कामं अशी अलगद सहजपणे चालली पाहिजे. सहज जीवन पाहिजे. शरीराचं जे जगणं आहे ते सहज पाहिजे. पण ते सहज नाही आहे. का नाही आहे? कारण आम्ही काय करतो, स्वतःवर डाऊट खातो. आता एखादा पदार्थ खाऊन झाला आहे, खाऊन झाल्यावरती त्याच्याबद्दल शंका घेण्यात काय मजा. आता त्याला पचवून त्याच्यापासून पहिली मुक्ती मिळवा, हे महत्त्वाचा विषय. आजचा जो सद्गुरूंचा संदेश आहे हा फार महत्त्वाचा आहे, की आम्हाला सतत वाटतं की आमचा कुणीतरी वापर करतो किंवा आमचा कुणीतरी गैरफायदा घेतो. मित्रांनो, पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे की ह्या जीवनामध्ये तुम्हीच फक्त फायदा घेताय, तुमचा कोणी फायदा घेऊ शकत. जन्माला आल्यापासून आपण या प्रकृतीचा काय घेतोय, फायदाच घेतोय. शेतकऱ्यांना विचारलं कुणीतरी की तुमच्याकडे किती गायी आहे बुवा, तो म्हणतो मी 19 गायींना पाळतो, त्यांचं पालन पोषण कर. त्याला म्हटलं गायींचं पालन पोषण तू करतो की त्यांचं ते तुझं पालन पोषण करतात? कधी अभ्यास केलाय? गायींचं पालन पोषण तू करतोस असं म्हणतोस आणि भाकर गाई झाली का विकून टाकतोस का रे बाबा, परवडत नाही म्हणतो. गोरा जर झाला जर्शीला, त्याचं पालन पोषण करणारा माणूस तुम्हाला कधी भेटलाय का कधी? म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्यापासून फायदा आहे, म्हणून त्याचं काय करतोय, सांभाळ करतोय, त्याला खाऊ पिऊ घालतोय. की पण किती घालतोय? जर 5 रुपये मिळत असेल तर 2 रुपये खाऊ.
ज्या दिवशी 2 रुपये खाऊ घालतोय काहीच मिळत नाही त्या दिवशी ते 2 रुपये खाऊ घालायचे सुद्धा शेतकरी गाय जर दूध बंद झालं तिचा खोराक सुद्धा बंद करता. हां, बाजार उतरले तर त्या पिकाला खत सुद्धा घालत नाही, त्याला फवारणी सुद्धा करत नाही. म्हणून बाजारामध्ये आजकाल ज्या भाज्या फार स्वस्त आहे त्याच हव्या, महागड्या भाज्या खाऊच नाही, कारण त्यांना महागडी कीटकनाशकं बुरशीनाशकं मारलेली असतात. भाकरी मिळत नसेल तर केक खा असा प्रकार आहे. महागड्या भाज्या घेऊन यायचं, स्वस्त भाज्या खा हे महत्त्वाचं. कारण शेतकरी त्याला काय करत नाही, खर्च करत ते नैसर्गिकपणे आलेले असतात. मग मित्रांनो, आम्हाला हेच शिकायचं आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या व्याख्या तयार केल्या आहे, जे नियोजन तयार केलं आहे, हे असं केलं आहे की मला तुमचं जीवनच जर स्वतःसाठी आहे, तुम्ही फक्त फायदाच घेण्याच्या पाठीमागे आहात, तुम्ही फक्त शोषणच करत आहात. बघा, शेती कोणी नासवली? कुणी नासवली? बाहेरून कुणी आलं का? बाहेरच्या देशांमधून काही एखादा परग्रहावरून कुणी आलं का? शेजारच्याने शेती नासवली का तुमची? नाही, तुम्हीच नासवली तिची. आणि वरून आम्ही काय करतो, स्वतःची कीव करतो. काल कुणीतरी घटना सांगितली की संगमेर तालुक्यामध्ये अकोली तालुक्याच्या बाँड्रीवरती चिखली येवरगाव या रस्त्याला खूप झाडं पडली. अतिशय म्हणजे एकाच रस्त्याला 10-12 झाडं पडली, मोडून तुरून, अशी पाऊस भरपूर झाला. तर काहींनी प्रतिक्रिया दिल्या, OMG, ओ माय गॉड. म्हणजे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ह्या घटना का घडल्या. आपण मातीचं काय केलं? शोषण. पूर्वी काय झालं, मातीचं शोषण केलं, मातीमध्ये विष टाकलं, माती काय झाली? विषारी झाली. मग ती शेतामध्ये लावलेल्या पिकांचं सुद्धा पोषण करू शकत नाही. म्हणून तुमच्या आधी गहू पडायला लागले, बाजऱ्या पडायला लागल्या, मका पडायला लागली. आता तुमची जमीन एवढी विषारी होत चाललेली आहे, पाणी एवढं विषारी होत चाललेलं आहे की त्याच्या आजूबाजूला बांधांवर असलेल्या झाडांवर देखील त्याचा काय व्हायला लागला? परिणाम. आणि आता आपण बघतो सगळीकडे झाडांची पानं काय पडलेली असतात? पिवळी. आम्ही जेव्हा व्हिजिटला जातो तेव्हा मी नेहमी सगळ्यांना दाखवतो, पण कसं बरोबर आहे कसं, तर सगळी झाडं कशी पडलेली आहे? पिवळी. पिवळी कायम. म्हणजे ही पिवळी पडलेली झाडं हे सांगताय की आमचं काय होतंय? विषाक्तीकरण होते, आमचं कुपोषण होतं. मला सांगा, त्या झाडांनी जर अन्नच नाही बनवलं तर त्यांची खोडं काय होणार आहे? वीज पडावी अशा प्रकारे झाडं चिरफळून खाली पडली, अक्षरशः वाऱ्याने अशी सोलटून काढलेली. याचा अर्थ कसा आहे? जेव्हा वारं गोंगावतं ना तेव्हा ते झाडाला काय करतं? असं पिरगळवतं. पूर्वीची झाडं ते सगळं सहन करायची. आता थोडं जरी हवा फिरली तर त्या झाडांना तो जो फेरा आहे वाऱ्याचा तो सहन होत नाही, ते त्याच्यामध्ये चिरफळून खाली पडतं. याला कारणीभूत कोण आहे? का असं म्हणायचं देवाचा पोट हा माणसाचा पोट? मित्रांनो, जे काही घडतंय ना त्याला कारणीभूत आपणच आहोत. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला काय सांगता की तुमचा कोणी फायदा घेत नाही आहे, उलट तुम्हीच या पूर्ण सृष्टीचा काय घेताय? फायदा घेताय. प्रत्येकजण आज याच अशा विचारात असतो की मी फायदा कसा घेऊ, मी कमी कष्टामध्ये पैसे कसे करू. प्रत्येकाला कमी मेहनत करायची आणि भरपूर नफा कमवायचा आहे, जबाबदारी कमी घ्यायची आणि प्रतिष्ठा भरपूर मिळवायची. याच चिंतनामध्ये, विचारामध्ये प्रत्येकजण आज आहे. काय वाटतं मग की बरोबर आहे की नाही? असं होतं आहे ना? मेहनत कमी करायची आहे, जबाबदारी कमी घ्यायची आहे, बरोबर आहे, पुढाकार कमी घ्यायचा आहे. आम्हाला पुढाकार तो नकोच आहे. फक्त कुठे काहीतरी भोगाची वस्तू जर असेल मग तिथे आणि परत रेटारेटी करून पुढे जा. लाखाची वस्तू 12,000 जर मिळाली असं कळत असेल तर तिथं चेंगरा चिंगरी झाली असं समजून घेच. आता गंमत सांगतो तुम्हाला मी. CNG आलेलं आहे पहा, चालेल, बचत करावी माणसाने, त्याचा फायदा बी घ्यावा, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. पण मी गंमत सांगतो, CNGच्या बाहेर अशा अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर काय असतात? रांगा असतात आणि सगळे कारवाले. मी विचार करायचो 2-2 तास कधी कधी तर फॅमिली पण तिला वेटिंगवर असतात. हां,
ज्यांच्या सेवेसाठी आपण गाडी घेतली, ज्यांना स्वप्न दाखवला ती तुला 4 व्हीलरमध्ये फिरवायला घेऊन जाईल, ती घेतली सुद्धा, परंतु तिच्यामध्ये बसून उन्हा ताणाचं त्यांना वाट बघावी लागते 2-2 तास, तेव्हा कुठे तो गॅस मिळतो. बरोबर आहे. बरं, हे दररोज म्हणजे नेहमीच आहे, आठवड्यातून एकदा तरी असा प्रसंग येतोच. तेच 2 तास तुम्ही जर कमवण्यासाठी खर्च केले, कमाई करण्यासाठी, नवीन निर्माण करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, तर ते अधिक चांगलं की तिथे वेटिंगमध्ये 2 तास घालवणं चांगलं? तुम्हाला काय वाटतं? एक पुरुषार्थ म्हणजे काय केलं पाहिजे? वेटिंगमध्ये राहिलं पाहिजे की आपण आपल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे? मोटरसायकलवाले रांगेत उभे, सायकलवाले उभे, तिथे समजू शकतो आपण. कारवाले जर रांगेत उभे ते बी 2-2, 3-3 तास, ह्याचं सरळ सरळ उत्तर आहे की आपली ऐपत नाही आहे तरी पण आपण कार घेतली. आपल्या मनामध्ये कुठेतरी फक्त बचतीतून श्रीमंत व्हायचे, कमवून नाही. कारण कमवण्यासाठी रिस्क लागते ना, कमवण्यासाठी जबाबदारी घ्यावी लागते, कमवण्यासाठी विश्वास टाकावा लागतो, मेहनत करावी लागते. मिळणार नाही, नंतर मिळणार आहे, आधी विश्वास टाकावा लागतो. उगवण्याच्या आधी पेरावं लागतं. हॅलो, या पेरण्याचा विश्वास टाकावा लागतो. पाऊस नाही पडला तो उगवणारच नाही. आपण बघतो विदर्भ मराठवाड्यामध्ये अनेक शेतकरी आहे, पेरण्याची भीती असते की उगवतं की नाही. जेवढं वर्षभर खायला लागतं तेवढं त्यांना पेरायला लागतं, असे शेतकरी आहे. पाऊस नाही झाला तर त्यांचं लाखो रुपयाचं बियाणं काय होतं, ती पेरावं खर्च आवा. कसं तुमचं आयुष्याचं काहीतरी किंमत तुम्हाला डावावर लावावी लागते, तेव्हाच तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी मिळतं. आणि जर जेवढं महान तुम्हाला करायचं असेल तेवढी महान किंमतसुद्धा मोजावी लागते. हॅलो, तुम्ही बाजारात गेले, 200 रुपयाला पण शर्ट मिळतो आणि 10,000ला पण शर्ट मिळतं. मग आम्ही कुठला घेतो? आमची जेवढी क्षमता आहे तेवढा. म्हणजे तुम्ही जर किंमत मोजायला तयार असेल तर तुम्हाला सर्वश्रेष्ठ गोष्टसुद्धा मिळू शकते. एखादं घड्याळ आहे, त्या घड्याळाची किंमत तुम्ही ऐकली असेल कोटीमध्ये पण आहे. नीता अंबानी काहीतरी कोटीचं घड्याळ घालते. का रे बाबा, मी विचारलं. ते हिरे माणिक मोती यांनी त्याला जडवलेलं आहे. आता वेळेचा आणि हिरे माणकांचा काय सगळं? एखाद्या सरदाराने किंवा एखाद्या सैनिकाने आपला भाला जर सोन्याचा बनवला, त्याच्या जीवाला धोका आहे. चोरांपासूनच नाही, लढाईसुद्धा. तो भाला त्याचं संरक्षण करू शकणार, तो मजबूत पाहिजे. जिथं ज्याचं काम आहे तिथं तेच पाहिजे. पुरुषार्थामध्ये तुम्ही घड्याळ हे वेळ पाहण्यासाठीच आहे, मग ते अत्यंत सटीकपणे आणि अतिशय सुंदर प्रकारे वेळ दाखवू शकेल तेवढं महागाचं घड्याळ तुम्ही घेतलंच पाहिजे. शोचं नाही घेतलं. मी त्याहीच मताचं आहे. परंतु इथं सगळं आम्हाला सांगतं की जीवनामध्ये आज आम्ही जे काही मिळवतो ते खूप लहान लहान आहे. हो, आमची अचिव्हमेंट खूप छोटी आहे. त्याचं कारण आम्ही रिस्क नाही. रिस्क घेण्यासाठी विश्वास टाकावा हॅलो, काय टाकावा लागतो? स्पष्टता जो विषय आहे, विश्वास ठेवावा की स्पष्टता असावी, हा विषय भविष्यवाणीच्या संदर्भात. सद्गुरू असं म्हणता की उद्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जो विश्वास टाकायचा भविष्याच्या बाबतीमध्ये, तिथं तुम्हाला स्पष्टता असली पाहिजे. विश्वासाचा काय संबंध आहे? तुम्ही तुमच्या आईच्या विषयी विश्वास ठेवता की स्पष्टता असते? तुम्हाला स्पष्टता आहे तिथे. लाखात एखाद्या आईवडिलांनी फसवलं असेल आपल्या मुलांना, म्हणून त्याची ती काही स्पष्टता कमी होत नाही. लक्षण म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की विश्वासाचा विषय जेव्हा आत्ताशी येतो, आत्ता ह्या क्षणाला, तेव्हा ते धाडसाचा विषय आहे, किंमत मोजण्याचा विषय आहे, तुम्ही काहीतरी डावावर लावण्याचा विषय आहे. बरोबर. आणि विश्वासाचा विषय जेव्हा उद्यासाठी येतो तेव्हा तो तुमचा विषय जो आहे विश्वासाचा, तो तुमचा जबाबदारी ढकलण्याचा विषय. म्हणून तुम्हाला क्लॅरिटी असली पाहिजे. आंधळा विश्वास काही कामाचा नाही आहे. तुम्हाला कळतं आहे की मेहनत केल्यावरती आपल्याला यश मिळू शकतं, तर तुम्ही ती मेहनत करायला पुढं सरसावलं पाहिजे. पेरल्यावर की उगवतं हेच माहिती आहे, ते पेरण्याची तयारी ठेवली पाहिजे. हा विश्वास इथं महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर असं म्हटलं की तुम्हाला मी हे बी देतो, बघू नका उचकून, आणि जाऊन डायरेक्ट फक्त फोकून या, हा आंधळा विश्वास. लक्षात. म्हणून तुम्हाला जे क्लॅरिटीविषयी सद्गुरू जे सांगता ते हे सांगता की जीवनामध्ये तुम्हाला जर खरंच महान गोष्टी जर मिळवायच्या असतील, समजा उदाहरणार्थ
जेव्हा मी नोकरी सोडली किंवा नोकरी करता करता जेव्हा मी 15-16 वर्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरत होतो, तेव्हा मी काय करणार आहे, मला काय मिळणार आहे, माझी किती प्रगती होणार आहे याचा विषय मी कधी केलाच नाही. इथं हा जो विश्वास आहे, हे जे धाडस आहे, हे फळाबद्दल विचार न करण्याचा आहे. कर्म करण्याचं जे धाडस आहे की आपण स्वतःला अशा कामात झोकून देणं जिथं कोणाचं तरी काय होतं आहे कल्याण. लोक स्वार्थासाठी विश्वासू बनतात, परमार्थासाठी नाही. आपण परमार्थासाठी विश्वासू बनलं पाहिजे. जेव्हा विषय परमार्थाचा आहे, जिथं सर्वांचं कल्याण होणार आहे, तिथे आम्ही काय केलं पाहिजे, धाडस दाखवलं पाहिजे आणि संशय नष्ट केला पाहिजे. पहिला मुद्दा हा आम्ही क्लिअर केला पाहिजे की आम्ही जे काही विचार करतो आज का बाबा मी फसलो जाईल, माझा विश्वासघात होईल, माझं शोषण होईल, माझा वापर केला जाईल, ते तुमच्या दृष्टिकोनाचा तो काय आहे, दृष्टिकोनाची समस्या आहे का तुमचे दृष्टिकोन दूषित आहे. मुळात इथे कोणी कोणाचा वापर ठरवला तरी करू शकत नाही. लक्षामध्ये तुम्ही इतिहासाची पानं उचकून पहा. ज्यांनी ज्यांनी दुसऱ्यांचा वापर केलेला आहे, दुसऱ्यांचं नुकसान केलेलं आहे, दुसऱ्यांचं शोषण केलेलं आहे, त्यांचा शेवटी अंत कसा झालेला आहे, भयंकर जाते. बरोबर आहे की नाही. जपानने पोर्ट प्लेअर उडवलं आणि अमेरिकेने हिरोशिमा नागासाकी उडवलं. पाकिस्तानने 26 जणांचा प्राण घेतला, 27 जणांचे. त्याच्या बाबतीत त्यांनी किती किंमत मोजली की नाही. म्हणजे इथे प्रकृती तुम्ही नाही केलं तर प्रकृती संतुलन करते. त्याच्यामुळे तुम्ही हा हिशोब करत बसू नका की तुम्ही किती दिलं. आज प्रत्येक माणूस एवढाच हिशोब करतो, मी किती मोजलं, मी किती दिलं, माझं योगदान किती आहे, पण मला किती मिळालं ह्याचा हिशोब कोणीच करत नाही. इथे असलेल्यापैकी किती जण आहेत जे मला किती मिळालं याचा हिशोब करत असतात सारखा आणि धन्य होत असतात. धन्यवाद, हे ईश्वरा जे काही दिलं त्याविषयी मी तो आभारी आहे. उलट माझं सर्वस्व तो अर्पण केलं तरी ते कमीच आहे. यापुढे मी या प्रकृतीला, या सर्व जीवांना, तुमच्या सहवासात असलेल्या सर्व जे काही विश्व आहे, सृष्टी आहे, मग त्याच्यामध्ये जीव असतील, जंतू असतील, परिस्थिती असेल, माणसं असतील, प्राणी असतील, या सर्वांचं कल्याण हेच माझं काय आहे, कल्याण. आणि त्यांच्यासाठी मी सर्वस्व अर्पण करायला काय तयार. बघा, जी सामाजिक सेवा करणारी जी माणसं असतात ती सतत कोणाची ना कोणाची काय करत असतात, मदत करत असतात. आपण संसारी माणसांना ती मूर्ख वाटतं, काय आयुष्य वाया घालवतं. अरे ज्यांनी संसार केला, एवढे प्रॉपर्टी कमवून आपल्या वारसाला दिल्या, त्यांनी तुमचा फोटो किती दिवस जपला हे तरी तुम्हाला माहिती आहे. आत्ता परिस्थिती अशी आहे, तुमचं नाव तुमची पिढी किती दिवस लावेल हाही प्रश्न आहे आत्ताच्या काळानं. तुमचं जे नाव आहे ना, ते नाव तू किती दिवस. माणसं सांगताना वडिलांचं नाव आता सांगतच नाही. राजकारण्यांनी उलटा कार्यक्रम चालू केलं, आता आईचं पण जोडून घेतो. परंतु आपण सर्वसामान्य परिस्थिती पाहिली तर लोक पूर्वी पूर्ण नाव सांगायचे, नंतर फक्त नाव आणि 8 नाव सांगत होते आत्तापर्यंत. तिथून पुढे फक्त नाव सांगतं. काही दिवसांनी OMचेच मत. मग तुमचं तुम्ही गोड करा नाही तर करू का, तुमच्यावर आहे. भाऊ हा शब्द म्हणण्याच्या ऐवजी ब्रो, आई हा शब्द, सुंदर शब्द म्हणण्याच्या ऐवजी मॉम, डॅड. आता डॅड पण म्हणतात डॅड. म्हणजे आम्ही किती संकुचित होत चाललो, आमचं जीवन असं क्षुद्र होत चाललं. म्हणजे ह्याच्याविषयी सत्य चिंता आहे. ते काय म्हणता की आमचं जीवन एवढं क्षुद्र का होत चाललं, कारण आम्ही सतत एकाच विचारामध्ये असतो की माझा कोणीतरी फायदा घेतं. काय देता हो, योगदान देऊन देऊन काय देणार आहे तुम्ही. तुम्हाला जे मिळालं त्या बदल्यामध्ये तुम्ही काय देऊ शकता सांगा चला. आम्हाला या प्रकृतीने जे काही दिलं त्या बदल्यात आम्ही प्रकृतीला काय देऊ शकतो. सर्वात हलकट जर कोण असेल तर माणूस आहे या प्रकृतीत. आजच्या सर्व प्राण्यांमध्ये जर अभ्यास केला, बघा गाई, बैल, हे सगळे प्राणी, कुत्रा, मांजर वगैरे, यांना जर पोटभर जेवण दिलं तर ते शांत बसतात, त्यांच्या डोक्याला काही टेन्शन नाही. माणसाचं उलटं आहे. त्याला जोपर्यंत पोटाला काही खायला नाही ना, तोपर्यंत तो एवढा एकच त्याला डोक्यामध्ये समस्या, जेवण 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 जेवण. यामध्ये त्याला खायला द्या फक्त तुम्ही, 100 समस्या देतो डोक्यामध्ये.
प्रकृतीला पण कळत नाही नेमकी याला काय द्यावं. या प्रकृतीने आम्हाला एक सुंदर मेंदू दिला, जो विचार करतो, जो सारासार विचार करतो. आज तोच मेंदू आमचा दुश्मन बनलेला आहे. बनलेला आहे की नाही आहे? तुम्हाला कोण घाबरवतो? कोण? विचार. मग तुम्हाला कोण थांबवतं? काही करण्यापासून कोण थांबवतं? मग डाऊट कोण आणतं तुमच्या मनामध्ये? मग तुमचं कामाचं स्पीड कोण कमी करतो? मग म्हणजे आज तुमच्या डोक्यामध्ये जे ताणतणाव आहे हा कोण निर्माण करतं? मग विचार. म्हणजे तुम्हाला दिलेली अतिशय सुंदर गोष्ट तिने तुमचा नाश होऊ राहिला. मला सांगा, तुम्हाला एखादं सुंदर वाहन दिलं प्रवास करण्यासाठी आणि तुम्ही त्या वाहनाने तुमचे हातपाय मोडून घ्यावे, ते कसं वाटतं? तुम्हाला घरी भाजी चिरण्यासाठी तुम्हाला चांगले एकदम सुंदर पहिला म्हणजे पण असं दाबून ती पिचकून जायची भाजी, पण ती कापायची नाही म्हणून एक धार असेल धारदार सुरी आणून दिली, तर तुम्ही ते भेंडी बाजूला ठेवली मोठंच कापून घ्या. का तर म्हणे ते व्हिडिओ पाहिला यूट्यूबवर, कांदा कापताना चचन कापावं प्रॅक्टिस कर. तुम्हाला मिळालेलं जे काही एक सौभाग्य आहे त्याच्यातून दुर्भाग्य की गुंतागुंत. मला सांगा, एखादा विणकाम करणारा एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष बघा, तो ज्यावेळेस विणकाम करतो अनेक 17, 15, 20 धागे एकमेकांमध्ये तो काय करतो? गुंफवतो. त्या धाग्यांची त्याच्याकडनं जर गुंतागुंत झाली तर ती गुंतागुंत सोडवणं त्यासाठी असंभव होऊन जातं आणि त्याला ते जे काही विणकाम आहे ते काय करावं लागतं? नष्ट करावं. माणसाच्या जीवनाचं असं झालं. या प्रकृतीने सुंदर विणकाम आम्हाला दिलं, पण विचारांच्या ह्या सगळ्या भावनांच्या गुंतागुंतीमध्ये आम्ही ती नाती, ती गोष्ट आम्ही अशी विकृत करू. मला सांगा, आजपर्यंत आमची नाती बिघडत आली आहे का चांगली होत आली? ज्यांच्याबरोबरही आमचं नातं आम्ही घट्ट जोडायला जातो तिथं काय होतं? काय तयार होतं? विश्वासघात होतं की काय? कारण एकच कारण आहे, याला वाटतं तो माझा फायदा घेतो आहे आणि त्याला वाटतं हा माझा फायदा घेतो आहे. आर्थिक फायदा, शारीरिक फायदा, मानसिक, भावनिक. लोक एवढा हिशोब करतात. मी तुला गुड मॉर्निंग म्हणलं, तू नाही म्हटलं. बड्डे विश करण्यावरून भानं होत नाही असं जोडी सांगावं. माझा बड्डे लक्षात ठेवला नाही म्हणून अख्खा बड्डे खराब. इथे आज ज्या गोष्टी आमच्यासाठी सुंदर आहे त्या आमच्या मनामध्ये आम्ही त्या काही करून ठेवले विकरू. आम्ही असा विचार का करत नाही आहे की ठीक आहे ना, एखाद्याला माझ्याबरोबर राहणं पसंत असेल तर राहील, नाही राहणं पसंत आहे तर नाही राहील. त्याला माझा सहवास आवडत असेल तर आणखीन चांगले, नसर आवडेल तर त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. नाही, त्यांनी माझं आयुष्य बरबाद केलं. गाठी पुढे बांधायला सांगते तुला. हासार गाठ ठेवायचे ना, कधी पण सोडते. तू पण स्वतंत्र, मी पण स्वतंत्र, असं जीवन का नाही आहे आपलं? कुठे पण तुम्ही एम्प्लॉय असाल, तुम्ही सरकारी नोकर असाल, तुम्ही बिझनेसमॅन असाल, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही कुठे असाल, तर तुम्ही तुमची गाठ का आवडता? तुम्ही स्वतंत्र राहा ना. जीवनामध्ये आनंदासाठी जगा, नाती आनंदासाठी जोडा, स्वार्थासाठी नाही. सगळीकडं स्वार्थ बोकाळलेला आहे आणि म्हणून हे शोषणाचं जाळं आणि म्हणून अशा प्रकारची भीती आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आज प्रत्येकाला पैसा श्रेष्ठ आहे. बरं, पैसा कोणी बनवला? कोणी? माणसं. कुणी बनवला? माणसं. बरं, कशासाठी बनवला? व्यवहारासाठी, देणे घेण्याचा व्यवहार करण्याचा. बरोबर, एक माध्यम आहे. मग माणसाचं जीवन त्याने आणखी सुंदर व्हायला पाहिजे का गुंतागुंतीचं व्हायला पाहिजे? आज काय झालंय? तो जीवनासाठी कमवतोय असं नाही, तो कमवण्यासाठी जगतोय असंच दिसतंय सगळीकडे. हॅलो, वाटतंय ना? पैसा नाही भेटला की त्याचं फार मोडत जातो. काय जीवनात काय अर्थच? आपल्या जीवनामध्ये काही अर्थच नाही. म्हणजे अर्थ, तुमच्या जीवनाचा अर्थ काय, तो शब्द पण बनवलाय बघा, अर्थ. अर्थार्थी शब्द कसा अर्थ आहे परत? अर्थ म्हणजे जीवनाचा सार, जीवनाचं मूल्य. बरोबर आहे. आणि ते कशात लपलेलं आहे? सगळ्यांचं पैशामध्ये. बरोबर आहे ना? माणसं जर मेली तर काय म्हणतात? याचं काय झालं? निधन झालं. तो धन शब्द कोणता आहे माहिती का? तुमच्या आतमध्ये जो आत्मा आहे, प्राण आहे, त्याला म्हटले. तुमच्या आतून धन निघून गेलं, मग अर्थ जो आहे तो तुमच्या आतल्या चैतन्याला म्हटलेला आहे. अर्थ म्हणजे तो तुमचा दीनदमडीचा कागदाचा कचरा नाही. नाशिकमधली 20 वर्षापूर्वीची घटना आहे. एका म्हाताऱ्याने जमीन विकली
तो आधी विकत नव्हता, पैसे वाढून मागायचा. समोरचा पण फार आडदान होता. त्यांनी ओळखलं हे म्हातारं काय आहे, लालची आहे. त्याने 2 पोते बंडल पाठवून दिले पैशाची. लोक ऐकी सांगतात पण घडली निघत नाही. त्यांनी पाहिली, त्यांनी पैसे आले पिकअपमध्ये त्या जमिनीची. आता पूर्वीच्या काळची लोक हे आल्यानंतर जेव्हा त्यांनी काय केलं, मोठ्या रकमा मोठ्या नोटा देण्यापेक्षा त्यांनी काय केलं, 10 रुपयाच्या नोटा घेतल्या. त्याला काय करायचं होतं, म्हाताऱ्याला शॉक करायचं होतं. त्यांनी कधी एवढा पैसा पाहिलेला नव्हता. त्यांनी 10, 20, 50 अशा नोटा मागवल्या कोऱ्या करकरीत बँकेतून आणि त्याचे 2 पोते पाठवून दे जमिनीचे पैसे. आणि जेव्हा ते पोते उभारले, म्हातारी रात्रीच उभारले ते, आणि रात्री पहाटेच गेलं ते. अशोक सराफ म्हणतो ना, चोरीचा मामला हळूहळू बोबला. एक समज मित्रांनो, आपलं जीवन आपण महान बनवलं पाहिजे. एवढं महान बनवलं पाहिजे का पैसा त्याच्यापुढे नथिंग गोष्ट आहे मित्रांनो. खूप त्याला काही अर्थच नाही आहे. तुमच्या गरजा आणि तुमच्या आनंदासाठी ती जर माध्यम बनू शकलं तर जरूर बनवा त्याला, परंतु तुमच्या जीवनातला अडथळा बनू नका. तुमच्या जीवनामध्ये ती समस्या बनवू नका. तुमच्या जीवनामध्ये पैसा जर समस्या बनत असेल, ही विकृती आहे, तुमच्या मनाची विकृती आहे. म्हणून या मनाच्या खेळामधून बाहेर या. ज्या विचारांवर बुद्धीवर जास्त लक्ष देऊ नका. सगळ्यात जास्त वेळ लागणारी माणसं हे बुद्धिमान लोक असतात. मग ती मंदाला कधीच वेळ लागत नाही, लक्षात ठेवा. एक साधारण बुद्धीच्या माणसाला कधी वेळ लागत नाही. ते जास्त हुशार असतं ना गरजेपेक्षा, त्याला लवकर वेळ लागतो. ते काय विचार करत असतं, पण त्याचे विचार बी उच्च लेवलचे असतात. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, ह्या सगळ्या विचारवंतांनीच हे सगळं विज्ञान उभं केलं आहे. शेतीचं विज्ञान, चिकित्सेचं विज्ञान, बरोबर आहे. आणि एवढं सगळं करून शेवटी ते म्हणतात आमच्याकडे हातात नाही, देवाच्या हातात. तुमच्या देवाच्या जर हातात होतं तर एवढी दिवस तुम्ही हातबाई का हवाई जसं. बुद्धिवादांना आपण काय केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. आता खगोलशास्त्रज्ञ असं म्हणता, ह्या युनिव्हर्समध्ये असा नियम आहे की त्याला नियमच नाही. मग तुम्हाला हेच सांगायचं, तुम्ही एवढे दिवस कशाला लागतो. सद्गुरू असं सांगता, करोडो अब्जावधी रुपये पाश्चात्य शास्त्रज्ञांनी खर्च केले. कशावर माहिती आहे का, बसून जेवण केल्यावर काय होतं आणि उभं राहून जेवण केल्यावर काय होतं, संशोधन करण्यासाठी. जेवण करताना भावना कशी असायला पाहिजे आणि कशी नसायला पाहिजे हे आमच्या वेदामध्ये हजारो वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं. म्हणून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जीवनाचा शोध आतून घ्या, बाहेरून नाही, बरोबर आहे. आणि म्हणून आज आमच्या हातून लहान सहान गोष्टी का होता, कारण आम्ही हे शरीराच्या मागे धावतो, या मनाच्या मागे धावतो आणि त्याला सर्वश्रेष्ठ समजतो. ज्याला शाळेमध्ये शाळेमध्ये ज्याला 40% मार्क पडलेले, त्याच्या मागं एक जण लागत नाही, मला गायडन्स कर ना, मला नंबर ही केस दे, तर तू किती गायडन्स करेल. ते 40 बी त्यांनी गुरुजीला चहा पाजून मिळवलेले. अवघड आहे. मग ही परिस्थिती आपल्याकडे आहे की आपण कोणाच्या नक्षेकदम म्हणून चालतो. आज सगळेजण पैसे कमवणाऱ्या लोकांच्या मागे धावतात. आज सगळेजण कोणाच्या मागे धावत आहे, कोणाला आदर्श समजताय, ज्याच्याकडे खूप पैसा आहे, खूप प्रतिष्ठा आहे, अशा माणसांच्या मागे. आणि तसंच आम्हाला बनायचं आहे. तुम्हाला गंमत सांगतो, ज्यावेळेस मी शिक्षक होतो ना त्या गावामध्ये, तेव्हा 26 जानेवारी 15 ऑगस्टचा कार्यक्रम आला की गावच्या सरपंचांना बोलवावं लागायचं. सोसायटीचे चेअरमन, सरपंच, कशाला ध्वजारोहण करायला. सरपंच, चेअरमन ही मंडळी केवढा एक दिवस सोडून बाकीचे सगळे दिवस पेरेले असायचे आणि कुठेतरी पत्त्या कुठत असायचे डावावरची. आता मी हा प्रश्न आमच्या पालकांना विचारला, म्हटलं ही जी सरकारची परंपरा आहे का, जो माणूस काय करतोय, गुंडगिरी करतोय, पत्त्या खेळतोय, दारू पितोय, आणि तो माणूस येऊन झेंडावंदन करतो, भाषण ठोकितो, हे लेकरं आहे सगळे तुमचे पोरं, यांना काय वाटतं, माझा बाप इमानदारीने कष्ट करतो, शेतात जातो, माझा बाप एवढं सगळं दारू पित नाही, भजन कीर्तन करतो, मंदिरात जातो, आध्यात्मिक आहे, पण माझ्या बापाला काही किंमतच नाही.
मग खरी किंमत कोणाला आहे? जो दारू पितो आणि जो पत्त्या खेळतो, गुंडगिरी करतो, खोटं बोलतो, धडाधड खोटं बोलतो तो भाषणामध्ये. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष मला चिठ्ठी पाठवायचा, 25 रुपीज प्लीज. त्याला म्हटलं की सर आता त्याची सही असायची ना चेकवरती, एक मुख्याध्यापकाची एक त्यांची. मग जर सही करायची असेल तर तो म्हणायचा चिठ्ठी पाठवायचा गुपचूप माझ्याकडे. तर थोडं इंग्लिश येत होतं, त्या असं राहायचं 25 रुपीज प्लीज, त्याला एवढंच येत होतं. सांगायचं तात्पर्य. आणि भाषणाला उभारायला का असं भाषण ठोकायचं बारी. मला प्रश्न पडायचा, मी नेमकी कॉन्व्हेंट स्कूलला आहे का ग्रामीण भागात. म्हणजे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्याचे विचार वेगळे आणि त्याचे आचार वेगळे. मग समाजापुढे आदर्श कसा चुकीचा तयार होतो. आणि मग जर पिढ्या तुमच्या बिघडल्या तर याच्यामध्ये विशेष काय. तसा आजचा जो समाज आहे हा समाज सगळा पैसा प्रतिष्ठा यांच्या मागे धावतोय. आणि म्हणून ते छोट्या छोट्या गोष्टी त्याला मिळत आहेत, त्याला मोठ्या गोष्टी मिळणारच नाही. तुम्ही जी माणसं पूर्वीच्या काळी लोक कोणाच्या मागे धावायची, साधू संत ईश्वर अध्यात्म ह्याच्या मागे धावायचं. तुम्हाला मी एक गंमत सांगतो. मी आता रस्त्यावर जा आणि कोणाला जेवण ऑफर करावं, तुमचा शर्ट काढून कोणाला ते द्या, 500 रुपयाची नोट द्या कोणाला तरी, कुणी घेते का बघा बरं जावं. आणि लोक तुम्हाला सेवा करायची संधी देताना ह्याच्यामध्ये सौभाग्य आहे. तुम्ही कार्यक्रम ठेवा, लोक येत नाही. तुमच्या काही जेवण ठेवलं तर सारा गाव वाळवायचं. लोक भिकारी नव्हते, एकत्र येण्यामध्ये त्यांना आनंद होता, एकमेकाचा आदर होता. अरे त्यांनी जेवण ठेवले तर आपण तिथे जायलाच, जे आपण पण माणूस आहोत याची जाणीव. तो समाज काय असा भिकारी नव्हता का बाबा खायला मिळत नाही घरी म्हणून चालला जेवाय. काही जणांची परिस्थिती अशी नाही नाजूक, परंतु विचार आतमध्ये हेतू तसा नव्हता. आता प्रत्येकाच्या मनामध्ये पुढे जर जेवायला बोललो ना, मी काय भिकारी आहे का. तर तुझी घरचा किती पण मोठा असू दे, जर समोरच्याने तुला आमंत्रण दिलं ना, तू धावत पळत तिथं त्याची भाजी भाकरी खायला गेलं पाहिजे. गेला नाही तर श्रीमंती. ही श्रीमंती आमच्याकडे नाही आहे. आम्ही विचारांनी हलकट झालेलो आणि भौतिक गोष्टींनी आम्ही समृद्ध झालेलो. आज आमच्याकडे भौतिक गोष्टी भरपूर आहे, पण विचार म्हणजे हलकट आहे. आणि म्हणून मी हलक्या गोष्टी मिळवतो आम्ही. म्हणून सद्गुरूंना हे आवर्जून सांगावं असं वाटतं की तुम्ही जीवनामध्ये द्या दुसऱ्याला. सर्वात श्रेष्ठ गोष्ट काय आहे आपल्याकडे देण्यासारखी, काय आहे पण सांगा. जे आजकाल कुणीच कोणाला देत, सगळीच मोबाईलला द्यायचा. मग लोक म्हणतात पूर्वी लोक बाईल वेळी होती, आता मोबाईल वेळी. एक वेळ बाईल नसती तर चालत, पहिला मोबाईल पाहिजे. आपण सगळ्यांनी जीवनाचं जे महत्त्व आहे ते संपवून टाकलेलं आहे. आम्ही जीवनामध्ये आनंद शोधला पाहिजे मित्रांनो, आणि आनंद दुसऱ्याला सुखी करण्यामध्ये. दुसऱ्याला वेळ द्या. सर्वोच्च गोष्ट तुमच्या काय ती वेळ आहे. तुमच्या शेजारी माणूस बसलेला ना, त्याच्याबरोबर गप्पा मारा. व हल्ली माणसं पण एवढं अवघड झाले साहेब, असं विचार केला त्याला वाटतं हा काही भांडतंय कडा. म्हणजे माणसं अशा प्रकारची बनलेली आहे. आणि मग शेवटी शहाणा माणूस पण म्हणतो ह्या गबाळ्यांच्या नद्या जाण्यापेक्षा ह्या गबाळाच्या नदीवर. मित्रांनो, आपण सर्वांनी एकमेकासोबत जोडलं पाहिजे, एकमेकासाठी झटलं पाहिजे, एकमेकाला वेळ दिला पाहिजे. आणि वेळ ही एकमेव अशी गोष्ट आहे अत्यंत मोडलेला आहे. वेळ म्हणजे जीवन. तुमचं जीवन शेअर करा दुसऱ्यांना. भौतिक गोष्टी सगळ्यांकडे आहे, फक्त एकमेकाची सोबत नाही. ती एकमेकाची सोबत देताना बिनधास्तपणे द्या, 100% द्या. अजिबात थोडंसुद्धा राखून ठेवू नका. मग तो तुमचा वापर करत असेल तर स्वतःचं सौभाग्य समजा. तुमचा कुठे जर वापर करत असेल ना, तर समजा माझं जन्माचं काय झालं, सार्थक झालं. फक्त तुमचा वापर करून कोणाचं तरी कल्याण होते, कोणाचं तरी वाईट गोष्टींसाठी तुमचा वापर होतो. एवढी जर काळजी घेतली तर जीवनामध्ये पुढे संशय पण राहणार नाही आणि पुढे विश्वास ठेवायची पण गरज राहणार नाही. तुमचं जीवन एवढं सुंदर बनेल की तुम्हाला जे काही कराल तुमच्या हातून काहीतरी चांगलंच होईल, मोठं होईल, छोटं काही होणारच नाही. लक्षामध्ये, कारण ती जे महानता जी आहे ती भौतिक गोष्टींमध्ये नाही, महानता ही तुमच्या भावामध्ये आहे. भाव जो आहे तुमचा, त्या भावामध्ये मागताय. आज मोठी मोठी घरे लोकांची, पण भाव असा छोटा आहे. त्याला हे मन खातं, मला कुत्रं विचारित नाही.
मी एवढी मोठी कार घेतली, कुणी माझ्या एक पेढी मागत नाही. आज परिस्थिती अशी आहे. हॅलो. म्हणून भौतिक जगतामध्ये तुमची विशालता महानता वाढवण्याच्या ऐवजी तुम्ही तुमची महानता तुमच्या भावनेमध्ये वाढवा, तुमच्या भावांच्या जगामध्ये वाढवा आणि सदैव आनंदी भावनेत जगा. धन्यवाद.